आम्ही सारे खवय्ये. मिसळीची भाकरी त्याचं साहित्य मला सांगता? हो, त्याचे हे मी तयार पीठच घेऊन आले. त्याच्यामध्ये आहे त्याचं प्रमाण आहे 300 ग्रॅम गहू घेतलेत, 250 ग्रॅम ज्वारी घेतली, 100 ग्रॅम तांदूळ घेतलेत, हिरवे मूग 50 ग्रॅम, मटकी 50 ग्रॅम आणि काळे उडीद 50 ग्रॅम. अच्छा. असं घालून त्याच्यामध्ये मग 1 चमचा मेथी, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धने. अरे बापरे. असं सगळं कच्चच घ्यायचं, धुवायचंही नाही, भाजायचंही नाही, त्याला डायरेक्ट गिरणीतून दळून आणायचं आणि त्याची भाकरी करायची. थोडक्यात हे मिसळीचं पीठ आहे असं हो, म्हणाला. मिसळीचं हे पीठच आहे. ओके, पुढे जाऊया. मिसळीचं पीठ. हा ओवा आहे थोडासा भाकरीत घालायला, हे मीठ चिमूटभर, गूळ, लाल तिखट, हा भाजून घेतलेला कांदा आहे, त्याच्यानंतर ही फोडणी आहे मोहरी आणि हिंग घातलेली, हा चिंचेचा तयार खोळ आणि हे तेल, लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या, तीळ थोडेसे आणि जिऱ्याची पावडर. ओके, साहित्य बघितलेलं आहे. खरं हे म्हणजे मिसळीचं जे तुम्ही पीठ जे म्हणताय ते सर्व गुण संपन्नच दिसतं. सर्व गुण संपन्न आणि थंडीमध्ये हे खाल्लं की तब्येतीला अतिशय चांगलं असतं. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. आता काय करायचं मला सांगा. याची छोटीशी भाकरी लाटून घ्यायची. बरं. हा जो भाकरीचा पिठाचा बनवून घेतलेला गोळा आहे, हा थोडासा असा पिठात बुडवून याची आपण भाकरी लाटून घेऊया. भाकरी आपण पहिल्यांदाच लाटतोय. हो, मला पण तिकडे विदर्भात गेल्यावर हा प्रश्न पडायचा की भाकरी ही नेहमी थापलेली असते. बरोबर. आणि मग इथे अशी का, पण ही अशी भाकरी जाड नसते, ही फुलक्यासारखी अशी पातळच लाटायची. अच्छा. आणि ही अशी भाजून घ्यायची. ओके, आता काय करायचं पुढे? तिथं काय तोपर्यंत भाकरी होईपर्यंत आपण चिंचेची चटणी कशी करायची ते पाहूया. चिंचेच्या चटणीसाठी हवा आहे आपल्याला गॅसवर भाजून घेतलेला कांदा. त्या कांद्याची अशी वरची ही सालं काढून घ्यायची. हा भाजल्यामुळे आतून मऊच असतो कांदा. बरोबर. त्यामुळे फार बारीक त्याला कापायची किंवा त्याचे तुकडे करायची गरज नाही. आतून हा मऊच झालाय कांदा. मऊच झालाय. बरोबर. असे थोडेसे याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. अच्छा. आणि त्याला काही शिस्त आहे? शिस्त पाहिजे काही नाही. उभे आडवे कसे मुळात तो मऊ असल्यामुळे मिक्सर मध्ये लगेच होतो. ओके, पुढे? याच्यासोबत हा चिंचेचा खोड टाकायचा 1 चमचाभर. ओके. मिक्सरच्या भांड्यात. हा, याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ थोडासा टाकायचा, 1 चमचाभर. चमचाभर खूप झाला. हा, त्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा चांगलं लाल तिखट, गूळ घालायचा 2 ते 3 चमचे, लसणाच्या पाकळ्या आणि जिऱ्याची पावडर. ओके. जिरा पावडर. हे सगळं, थोडीशी मिठाची चव, हे सगळं मिक्सर मधनं वाटून घ्यायचं. ओके. बारीक. हे मिक्सर मधून वाटून घेतो म्हणजे काय ऑलरेडी घेतलेलं आहे. कसले होत ना आम्ही. हे मिक्सर मधून काढल्यानंतर हे असं दिसतं जे आपल्याकडे रेडी आहे. ओके. भाकरी सुद्धा तयार आहे. ओके, गॅस बंद करून टाकू. हो. ओके. ही भाकरी अशी प्लेट मध्ये घ्यायची आणि ही आपण मोहरी आणि हिंग घालून तयार केलेली फोडणी आहे, ही अशी त्या चिंचेच्या तयार चटणीवर थोडीशी तडका घालायचा. आणि थोडासा भाकरीवर पण घालायचा, म्हणजे त्याला थोडीशी वेगळी टेस्ट येते. आपण ह्याच्यात काय घातलंय? फक्त मोहरी आणि हिंग घातलाय. आणि हे असं तेल पसरून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे, म्हणजे काही लोक या भाकरीलाच हे चिंचेचं जे चटणी किंवा तिखट म्हणतात ते ह्याच्यावरच असं पसरून लावून खातात, किंवा साईडला टाकून जरी खाल्लं तरी सुद्धा चालतं. मी गुंडाळी करतो. तुम्ही कागदाची गुंडाळी करू नका. कागद जो गुंडाळून ठेवल्यानंतर उघडा आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. मिसळीची भाकरी आणि चिंचेची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 300 ग्रॅम गहू, 50 ग्रॅम ज्वारी, 100 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मूग, 50 ग्रॅम मटकी, 50 ग्रॅम चणे, अख्ख्या तुरीचे दाणे, 50 ग्रॅम काळे उडीद, 1 चमचा मेथी, 2 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे हे जिन्नस एकत्र वाटून
तयार केलेलं मिसळीचं पीठ, ओवा, मीठ, गूळ, तिखट, भाजलेला कांदा, मोहरी आणि हिंगाची केलेली फोडणी, चिंच, तेल, लसूण, तीळ आणि जिरेपूड. कृती: मिसळीच्या पिठामध्ये पाणी घालून ते मळून घ्यावं. तयार पिठाची भाकरी लाटून ती भाजून घ्यावी. एका बाउलमध्ये भाजलेल्या कांद्याचे तुकडे, चिंचेचा कोळ, तिखट, 2 ते 3 चमचे गूळ, लसूण, जिरेपूड आणि मीठ घेऊन हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. तेलामध्ये हिंग मोहरीची फोडणी करून ती चिंचेच्या चटणीवर आणि भाकरीवर घालून डिश सर्व्ह करावी.